उभाटा गटाला तर अशाच पद्धतीने टोमणे मारण्याची सवय हे बोललं जातं आणि त्यांच्या भाषणांमध्ये असेच टोमणे प्रत्येक नेत्याला, विरोधी नेत्याला मारले जातात. पण हे आपण सभागृहामध्ये अधिवेशनात बोलतो आहोत आणि तिथे विषय आहे संविधानाचा. आणि अशा वेळेला अशा अचकट विचकट शेरेबाजी ही कितपत योग्य आहे असा लोकांच्या मनात जर प्रश्न निर्माण झाला तर त्यात काय चूक आहे लोकांची. उद्धव ठाकरे अनेक वेळेला आपल्या भाषणांमध्ये अशाच पद्धतीने शेरेबाजी करतात. अगदी फडणवीसांवर सुद्धा शेरेबाजी करतात. लोक टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवतात. इथे सुद्धा अनिल परबांनी केलेल्या शेरेबाजीनंतर उद्धव ठाकरे हसतायत त्याच्यावर. समर्थक आनंदित सुद्धा होतील याच्यामुळे, किंवा काय टोमणा मारलाय नितेश राणेंना आणि उद्धव ठाकरे हसतायत त्याच्यावर. पण याच्यामुळे काय होणार आहे? पक्षाला काय फायदा मिळणार? पक्षाची मतं वाढणार आहेत, पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे, काय नेमकं होणार आहे?